इथं आम्ही भाजपा आणि शिवसेना युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे। जिथे जिथे ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावरती विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो, म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाहीत। आले तर त्यावेळेस स्थानिक आमदार आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ। आपण आज पारोळा आणि एरंडोल भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात घोषणा केलेली आहे, काय सांगा? झाली नाही युती, आमची युतीची घोषणा ठरली। आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे। नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा, पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल, एरंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे। खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून 1-2 राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू, तिथं काही अडचणी आल्या तर गिरीश भाऊंकडे जाऊ, तिथं काही अडचणी सॉल्व्ह झाल्यानंतर प्रदेशावरून त्या सोडू, पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे। दादा, जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील, एकनाथ खडसे असतील, यांनी अशा प्रकारे जाहीर केलं आहे की भाजप सोडलं तर आम्ही सर्वांशी युती करून या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणूक लढवू। अक्षरशः शरद पवार गट, आपलं अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, यांच्यासोबत देखील युती करू, पण आम्ही भाजपाशी युती पसंत कधीच करणार नाही असं कोण म्हणतं? एकनाथ खडसे पण म्हणतायत आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष तेही म्हणतायत। त्यांना शुभेच्छा। त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही आहे, बरोबर? ते परस्पर म्हणतात, ते MIMशी युती करू शकतात। त्यांच्या युतीला त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही। त्यांनी जिल्ह्यात फिरावं, पब्लिकमध्ये जावं, त्यांना काय प्रतिक्रिया येतात, त्यांच्याविषयी काय आहे। आता ते सोयीची युती करतात। भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला? लोकसभेला केला ना, केला की नाही केला? लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला। आता त्यांना भाजपा नको आहे, हे सगळं सोयीचं सब माल डब्बे में भूमिका आहे। त्यांना काय करायचं करू द्या। आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या त्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार आहोत। राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलेला नाही असं तुम्ही म्हटलेलं आहे, म्हणजे आणि भाजपकडे प्रस्ताव ज्यांचे येतील त्यांचा विचार करू असं पण तुम्ही म्हटलेलं आहे, म्हणजे भाजप युतीमधला मोठा भाऊ आहे म्हणून अशी भूमिका आहे। नाही, मोठा आणि छोट्याचा प्रश्न नाही आहे। जिथं जिथं आता आम्ही फोन केलेत, आता जे राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी प्रस्ताव आले तिथं आम्ही विचार करतोय। एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीची भूमिका जर त्यांची वेगळी असेल तर त्यात आम्ही काय बोलणार, तो निर्णय त्यांचा आहे। जिल्ह्यामध्ये फक्त पारोळा एरंडोलमध्येच युती होते असं वाटतंय, बाकी ठिकाणी होतील ना, अजून काही ठिकाणी युती होतील। अजून कुठे घोषणा कुठे झाल्यात? राज्यामध्ये महायुती सत्तेत आहे, आता तुम्ही जसं म्हणताय की त्यांच्याकडून प्रस्ताव नाही राष्ट्रवादीकडून, पण महायुती म्हणून तुम्ही घटक पक्ष आहात त्याच्यामधले, तुम्ही त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे होतं, त्यामुळे तुमची ही आडमुठेपणा। गाडीत पेट्रोल टाकलंय, आता जायची तयारी चालली, आम्ही जाणार आहे। जरा गेलो की त्यांनाही आम्ही सांगतो, जरा ते आले तर आपण चर्चा करू। आज तुम्ही युतीची घोषणा केलेली आहे, जर समजा ते युती करायला तयार असतील चर्चेसाठी चर्चा करू। आम्ही काही दोघांच्या आमचे कायम दरवाजे खिडक्या सगळं उघडं असतं। कोणी आलं उद्या उठून समजा त्यांचा काही प्रस्ताव आला तर स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, गिरीश भाऊ आम्ही सगळे बसू आणि दोघांच्या काही जागा वाटून कमी करायला तयार, शिवसेना तयार असेल तर आम्ही तयार होऊ। समन्वयाने आणि चर्चेतनं तिढा कुठल्याही गोष्टीचा सोडवता येतो। आमची कुठलीही आळमुठी भूमिका नाही, आम्हाला कुठल्याही मित्रपक्षाला नामोहरण करणं ही आमची भूमिका नाही। जे सोबत येतील त्यांना सोबत, आणि शिवाय हे दोन्ही पर्याय शेवटी आम्हाला पक्ष मोठा करण्यासाठी जे जे करणार आहे ते आम्ही करणार आहे। काल अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आलेले होते, आले होते, त्यांनी देखील म्हटलेलं आहे जर वरिष्ठांनी आम्हाला या शरद पवार गटाशी युती करायची परवानगी दिली तर आम्ही निश्चितच त्यांच्याकडे चांगले उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा विचार करू। शरद पवार गटाशी का? ठीक आहे, आता तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे। कोणी कोणासोबत युती करावी, कशी करावी, त्यांचे विचारधारा काय आहे। आता काही लोक म्हणतात की आम्ही MIM सोबत करू, आता तुम्ही म्हटले की कोणासोबतही जाऊ। आता हा आमचा काय तो प्रश्न नाही आहे, आम्ही कोणाला असं म्हणू शकत नाही आहे। ते जे काय म्हणतील तो त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांच्या वैयक्तिक मतावर आमचे कुठलेही निर्बंध नाही। ती काही फार गोष्ट नवीन नाही आहे, त्यांनी अनेक बँकांची अशी फसवणूक केली आहे, म्हणजे अगदी माझ्याकडे काही गंभीर तक्रारी त्यांच्या अनेक लोकांच्या आलेल्या आहेत, मी वारंवार सांगतो। आणि या संदर्भात तर मला अजून सविस्तर माहिती नाही आहे। मी प्रवासात असताना मला आजच
मीडियातनं कळालं, बातमी आली की त्यांच्यावर काहीतरी 5.5 कोटी 5 कोटी 30 लाखाचा त्यांनी मशिनरी विकून टाकल्यात परस्पर बँकेच्या, ज्याच्यावर कर्ज घेतलं, हायपोथिकेट केलेलं आहे. मी त्यातली सविस्तर माहिती घेऊन त्याच्यावर बोलणं उचित होईल. आता तरी मला त्यातली माझ्याजवळ जुजबी माहिती आहे. मी पुराव्यांसकटच द्यायची असेल तर मी मागेही बोललो होतो, पुराव्यांच्या आधारावर तुम्हाला त्याची गरज पडली तर आत्ता माझ्याकडे माहिती नाही, माहिती आल्यावर तुम्हाला पुराव्यांसकट किंवा काय असेल त्याच्यावर अभ्यास करून बोललेलं योग्य राहील. आता राज्यामध्ये सर्वात प्रथम जी आहे ती पाचोरा विधानसभा जी आहे तिथे भाजप आणि शिवसेना समोरासमोर आहे. मात्र राज्यामध्ये प्रथमच आता पारोळा आणि एरोंडलमध्ये जी आहे ती भाजप शिवसेनेची युती झालेली आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, पाचोऱ्याच्या युतीच्या संदर्भात सन्माननीय तिथले आमदार किशोर आप्पा साहेबांनी तिथली भूमिका घेतली की मला यांच्यासोबत युती करायची नाही. त्यांनी ती भूमिका घेतल्यामुळे आम्हाला स्वाभाविक आम्हालाही आमची भूमिका घ्यावी लागली. अजूनही बऱ्याच ठिकाणी राज्यात युतीची चर्चा चालली आहे. जिल्ह्यातही 3, 4, 5 तालुक्यांमध्ये आता अंमळनेरला पण युतीची शक्यता आहे, धरणगावला शक्यता आहे, नशिराबादला शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी अशा शक्यता आहेत. जिथं जिथं युतीचे प्रस्ताव असतील, खालच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असेल तर प्रदेश स्तरावरनं ह्याच सूचना आहेत की स्थानिक जे निर्णय होतील त्या निर्णयाने पुढे जायचं आहे. दादा, तुम्ही बंडखोरी जर केली तर त्यांच्यावरती कारवाई करू असं म्हटलेलं आहे. पण भाजपची एक स्टाईल राहिलेली आहे की बंडखोरांना म्हणजे जर गरज पडली तर बंडखोर पण उभे करायचे आणि नंतर त्यांना पक्षात पण घेतलं जातं. शिंदेचं जर बघितलं बघा, त्या दोघांचं वैयक्तिक स्तरावर आहे की अमोल शिंदे मागच्या 2000 मतांनी पडले होते. ती जागा भाजपाला सोडावी त्यांचा आग्रह होता. ती जागा सुटली नाही. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच भूमिका घेतली की मी लढणार आहे. आणि ही वस्तुस्थिती ते भाजपाचे कार्यकर्ते होते. त्या काळात आम्ही त्यांना कुणीही मदत केली नाही. वैयक्तिकशा मी तिथं अनेकदा प्रचाराला गेलो, सभेंना गेलो, जी भूमिका घ्यायची घेतली. शेवटी आता बरेचसे लोक त्यांनी आमच्यातले काही लोक घेतले, अंमळनेरला झालं, अनेक ठिकाणी झालं. शेवटी पक्ष सगळ्यांना वाढवायचा आहे आणि त्याच्यामुळे पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून ते निर्णय झालेत. त्या निर्णयात त्यांना आम्ही पक्षात घेतलं. दादा, भाजपाचा निर्धार मेळावा झालेला आहे. त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुम्ही देखील डायरेक्ट आव्हान केलेलं आहे, जर कोणी आम्हाला मंत्र्यांचा धाक दाखवत असाल तर मी खपवून घेणार नाही. आमच्याकडे पण मुख्यमंत्री आहे. आमच्याकडे मुख्यमंत्री नाही आहे. आम्ही असं म्हणत नाही की मुख्यमंत्री आमचा आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण जर का कोणी तिथले स्थानिक पदाधिकारी जाहीर सभेमध्ये सांगत असतील की आमचा मंत्री आहे, मंत्र्याच्या माध्यमातून चौकशी लावेल, तर शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाड्यावर सोडू शकत नाही. त्यांना पण आम्हाला सांगावं लागेल की अरे बाबा, जर तुम्हाला उगीच कोणीतरी अडकवण्याची, कोणीतरी खोट्या काही भूमिका घेऊन तुम्हाला जर धमकावत असेल, दडपशाही करत असेल तर भाजपातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना घाबरण्याचं गरज नाही. भाजपा त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ता म्हणून उभी राहावी लागेल. चुकीचं जर काम असेल, कायद्याच्या विरुद्ध केलं असेल, आम्ही काय कोणीही मदत करू शकत नाही. दादा, आता या युती संदर्भात एक चर्चा अशी आहे, 2 टर्म या ठिकाणी पारोळ्यामध्ये भाजपचा नगराध्यक्ष होता, पण आज ही जागा शिवसेनेला सोडताय, युतीसाठी पुढे हात करताय. एक चर्चा अशी आहे की भाजपला करण पवार नको आहेत आणि शिवसेनेला सतीश अंगणा नको आहेत, त्यामुळे हे सगळं घडून आलंय का? असं काही घडलेलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आता गुलाब भाऊंनी पण आम्हाला युती केली. गुलाब भाऊ तिथं पालकमंत्री आहेत. हे काही असं कोणाला म्हणजे भाजपाला किंवा कोणाला थांबवण्यासाठी किंवा कोणाचं काय असं हे मतांतरे काय असतील ते त्याच्यावर काही भाष्य करण्यात काही फार अर्थ नाही आहे. आम्ही इथं युती करायची आहे. आम्ही विधानसभेला इथं युती होती. ज्या ज्या ठिकाणी युतीचे प्रस्ताव आहेत त्या ठिकाणी युती करायची. कोणीतरी समाजाची भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका आम्ही घेतोय.